बरं, आजपर्यंत तुम्ही अनेक प्रकारे बटाट्याची भाजी बनवून खाल्ला असाल, पण ज्या पद्धतीने मी तुम्हाला ही बटाटा भाजी बनवून दाखवणार आहे, अशी चमचमीत चवीला भन्नाट भाजी तुम्ही कधीच बनवला नसाल. पुरीसोबत खा किंवा चपाती भाकरीबरोबर चवीला एकच नंबर लागते आणि बनवायची पद्धत पण थोडी वेगळी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ही चमचमीत बटाटा भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं काय करायचं, पॅन किंवा कढईमध्ये साधारण 1.5 ते 2 चमचे तेल गरम करून त्यात अगोदर अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं व जिरं मोहरी तडतडले की बारीक कापलेला एक मोठा कांदा आणि 8 ते 10 कढीपत्त्याचे पानं टाकून परतून घ्यायचं आहे. म्हणजे की कांदा नरम होईपर्यंत चमचा चालवत राहा. मग त्यानंतर वाटलेलं आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकायचं आहे. इथं मी 2 हिरवी मिरची, 6-7 लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं वाटून वापरलंय. तुम्ही आवडीनुसार मिरची व आलं लसूण कमी अधिक प्रमाणात वापरू शकता. आता यात टाकायचं आहे काही कोरडे मसाले, म्हणजे की 1 लहान चमचा चटपट मसाला, 1 लहान चमचा धने पूड व अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला व तसेच लहान पाव चमचा हळद. हवं तर तुम्ही या मसाल्याव्यतिरिक्त इतर कोणते मसाले सुद्धा वापरू शकता, पण पुढे जाऊन आपण पुढच्या स्टेजला पण काही मसाले वापरणार आहोत, त्यामुळे या स्टेजला मी बेसिक मसाले टाकून थोडंसं परतून घेतलं आहे. आता यात साधारण 4 चमचे दही टाकू. इथं माझं दही थोडं आंबट असल्यामुळे मी 2 चमचे दही टाकलं आहे. जर तुमचं आंबट नसेल तर 4 ते 5 चमचे दही टाकलात तरी काही हरकत नाही. तर दही टाकल्यानंतर मंद आचेवर साधारण 40 ते 50 सेकंद असं परतून घ्या आणि त्यानंतर यात टमाटरची प्युरी टाकायचं आहे. हे मी 2 लहान टमाटर व त्यासोबत 2 काश्मीरी लाल बेडगी मिरचीला वाटून वापरलं आहे. आता यात सतत चमचा चालवत जवळपास 1-1.5 मिनिट परतून घेऊया, म्हणजे की तेल वेगळं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि असं तेल वेगळं व्हायला लागलं की हे बुडाला चिटकू नये म्हणून साधारण वाटीभर पाणी टाकायचं. मग त्यानंतर त्याला थोडंसं ढवळून मंद आचेवर जवळपास मिनिटभर झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण दुसरीकडे पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यात लांबट चिरलेला 1 कांदा व लांबट चिरलेली 1 शिमला मिरची टाकायची आणि अगदी काही सेकंद परतून घ्यायचं आहे. म्हणजे की शिमला व कांद्याचा थोडा कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्या आणि त्यानंतर त्यात थोडीशी कसुरी मेथी व उकडलेला बटाटा टाकायचा आहे. इथं मी हे 4 मध्यम आकाराच्या बटाट्याला उकडून थोडं मोठाड कट करून घेतलं आहे. मग त्यानंतर त्याच्यावर 1 लहान चमचा सब्जी मसाला व अर्धा लहान चमचा चाट मसाला आणि चवीनुसार काळं मीठ टाकून थोडंसं परतून घेऊया. बरं, हे प्रोसेस केल्यामुळे भाजीच्या चवीमध्ये फार मोठा बदल होतो. शिवाय कांदा व शिमला मिरचीचा पण वेगळा क्रंच राहतो. त्यामुळे या पद्धतीने एकदा ही भाजी बनवून तर पहा, तुम्हाला फारच आवडेल. आता याला थोडा वेळ बाजूला ठेवू आणि पाहू की मसाला शिजलाय की नाही. तसं तुम्ही पाहू शकता की मसाला व्यवस्थित शिजून तेल पण वेगळं झालं आहे. आता चवीपुरतं मीठ आणि या स्टेजला थोडी कोथिंबीर टाकून थोडंसं मिसळून घेऊ आणि मिसळल्यानंतर भाजी तुम्हाला दाटसर की पातळ कशी बनवायची आहे त्यानुसार पाणी वापरा. हे भाजी तसं थंड झाल्यानंतर घट्ट बनते, त्यामुळे इथं मी साधारण 1 वाटी पाणी वापरलं आहे. आता याला एक उकळी येण्याची वाट पाहू आणि अशी उकळी यायला लागली की यात परतून ठेवलेला बटाटा टाकून साधारण 30 ते 40 सेकंद शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ शिजवायची गरज नाही, फक्त व्यवस्थित मिसळून घ्या. खरंच या पद्धतीने तुम्ही एकदा तरी हे भाजी बनवून पहा, तुम्हाला इतकी आवडेल की नेहमी याच पद्धतीने तुम्ही बनवाल. हे पहा, आपली भाजी तयार आहे. या भाजीला तुम्ही पुरी, चपाती, भाकरी कशासोबतही खाऊ शकता.